आणि तो प्रश्न असा आला की डॉक्टर कोल्हे मराठा आहेत आणि स्पॉन्टेनियसली आढळराव त्याच्यात बोलून गेले की नाही नाही, ते मराठा नाही तर ते माळी आहेत. आणि तो ट्रॅप हा आढळरावांसाठी फिट बसला आणि आढळरावांच्या राजकीय अधोगतीला तेवढ्या एका उत्तराने सुरुवात झाली. हे एक नॅरेटिव्ह सेट करताना ते अनाथजी पंतांचं कॅरेक्टर त्यावेळेस विरोधकांनी हे देवेंद्र फडणवीसांशी जोडले. जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तिन्ही मतदारसंघांवर ज्याचं गारुड राहील तो विजयी होणार आहे असं चित्र दिसतंय. राजकीय सिनेमांचा शेवट असतो की हिरो म्हणतो हे सिस्टमने मुझे भी पॉलिटिशियन बना दिया, तसं डॉक्टर कोल्हेंचं एक राजकीय नेता बनण्याची प्रोसेस बऱ्यापैकी सुरू झाली आहे. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीमुळं शिरूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर शिरूरची राजकीय गणितं आणि सामाजिक गणितं कशी बदलली आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर. नमस्कार. नमस्कार सर. द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे की अजित पवार सातत्यानं अमोल कोल्हेंवर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्या टीकेची तीव्रता बघता अजित पवारांना अमोल कोल्हेंचा एवढा राग का? ज्याच्यावर आपलं सर्वाधिक प्रेम असतं ना त्याच्यावरच आपण सर्वाधिक रागवतो, असं एक चित्र या अजित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नात्यामध्ये आहे. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीतला प्रवेश झाला, त्यानंतरचे जे काही पालक होते अमोल कोल्हेंचे ते अजित पवारच होते. त्यांच्यातले व्यक्तिगत संबंध खूप घनिष्ठ किंवा अगदी अत्यंत प्रेमाचे राहिलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ते अजित पवारांसमवेत असतील असा काहीसा विश्वास अजित पवारांना असावा आणि अजित पवारांच्या त्या विश्वासाला तडा गेल्यामुळं ते आता डॉक्टर अमोल कोल्हेंवर राग व्यक्त करत आहे असं मला वाटतंय. सर, अमोल कोल्हेंनी परवा जो व्हिडिओ रिलीज केला प्रत्युत्तर या नावानं फेसबुकवर, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी जर योग्य उमेदवार नव्हतो तर मला तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी वेळोवेळी निमंत्रण का दिलं. तर अजित पवारांची ही टीका हा म्हणजे अमोल कोल्हेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं का? अजित पवारांना त्या ठिकाणी एकतर आहे राष्ट्रवादी ज्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा लढणार आहे त्यातली शिरूर, बारामती ह्या दोन महत्त्वाच्या जागा आहेत. त्या खालोखाल मला असं वाटतं की अजित पवार पुढे एक रायगडची जागा लढतील, परभणीची जागा लढतील, कदाचित धाराशिवची जागा लढतील आणि एक 6वी जागा त्यांची ती आत्तापर्यंत मला फारशी व्यवस्थित ट्रेस नाही होते का नेमकी त्यांना कुठली जागा दिली जाईल, पण ह्या 5 जागा तर त्या लढतील असं चित्र आहे. त्यामध्ये बारामती, शिरूर ह्या 2 जागांवर त्यांना कुठल्या परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. आता शिरूरच्या जागेवर जर विजय मिळवायचा असेल तर डॉक्टर कोल्हेंना आपल्या समवेत घेणं हे गरजेचं आहे. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. त्याची कारणं अशी आहेत की डॉक्टर कोल्हेंचं त्या मतदारसंघातलं स्थान हे सोशल इंजिनिअरिंग पक्क करणारं आहे आणि त्यामुळं कोल्हेंचा विजय त्या ठिकाणी होण्याची शक्यता अधिक आहे. तसाच चित्र आपल्याला 2019लाही बघायला मिळालं की मोदी लाटेतसुद्धा कोल्हेंचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. असं असेल तर ही निवडणूक जिंकायची असेल तर डॉक्टर कोल्हे आपल्या समवेत आले तर ते सोपं होणार आहे. त्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याच विरुद्ध दिशेने जर बघितलं तर डॉक्टर कोल्हेंना असं वाटत असावं की आपण शरद पवारांसमेत राहणं आवश्यक आहे, कारण त्यांना त्या सोशल इंजिनिअरिंगचा इम्पॅक्ट तिथे राहिला तरच अधिक जाणवेल असं त्यांचं मत असावं. त्यामुळं ते त्या ठिकाणी दोघांची भूमिका तीच आहे की मला त्याच ठिकाणी राहायचं आहे आणि अजित पवारांना कोणत्या परिस्थितीत त्यांना आपल्याकडे घेऊन यायचं. अशा त्या संघर्षात आत्तापर्यंत जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते झालेले आहेत. सर, तुम्ही सोशल इंजिनिअरिंगचा विषय काढला. स्पष्ट सांगायचं म्हणजे जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे त्यात माळी समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे आणि अमोल कोल्हे स्वतः जातीनं माळी असल्यामुळं त्याचा भारतीय मानसिकतेमध्ये त्याचा काही ना काही परिणाम नक्कीच होणार आहे. तर माळी असण्याचा किती प्रभाव या मतदारसंघावर आहे, आकडेवारी काय सांगते? माळी समाजाचं प्राबल्य जसं आपल्याला हडपसर विधानसभा मतदारसंघात दिसतं तसंच प्राबल्य जुन्नर विधानसभा मतदारसंघात आहे की जिथं हे ते मूळचे आहेत. त्यानंतर आंबेगावमध्ये आहे, खेडमध्ये आहे.
सुरेश गोरे त्या ठिकाणी निवडून आलेले होते खेड विधानसभा मतदारसंघातून. त्यावेळेस तर त्यांनी विद्यमान दिलीप पाटील आहेत यांना पाडलेलं होतं खेडमधून. तर हा जो प्रभाव आहे तो प्रभाव आणि मग ते जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन कसं बसवायचं हे राष्ट्रवादीतल्या जुन्या जाणत्या नेत्यांना माहीत होतं. आता याच्यात एक गंमत झाली. आढळरावांचा ज्यावेळेस हा प्रचार सगळा सुरू झाला, ज्यावेळेस ही चर्चा सुरू झाली की डॉक्टर कोल्हे विरुद्ध आढळराव, तर कुठेतरी आढळरावांना एक प्रश्न आला. कारण तोपर्यंत डॉक्टर कोल्हे म्हणजे शिवाजी महाराज आहे, डॉक्टर कोल्हे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे, अशा एका भूमिकेतूनच लोक त्यांच्याकडे बघत होती. त्यांच्या आडनावातून सर्वसामान्य समाजाला जात समजत नव्हती. त्यांची जात कोणीतरी काढणं गरजेचं होतं, समाजासमोर आणणं गरजेचं होतं. त्यासाठी आढळरावांना एक ट्रॅप रचला गेला किंवा आढळराव त्या ट्रॅपमध्ये अडकले. आणि तो प्रश्न असा आला की डॉक्टर कोल्हे मराठा आहेत आणि स्पॉन्टेनियसली आढळराव त्याच्यात बोलून गेले की नाही ते मराठा नाही तर ते माळी आहेत. आणि तो ट्रॅप हा आढळरावांसाठी फिट बसला आणि आढळरावांच्या राजकीय अधोगतीला तेवढ्या एका उत्तराने सुरुवात झाली. सर, हा ट्रॅप आणि हे जातीचं समीकरण आपण समजून घेतलं, पण सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन अतिशय जोमात आहे. आणि त्यानंतर मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागितल्यामुळं जे ओबीसी विरुद्ध मराठा असं जे ध्रुवीकरण एक प्रकारे झालं आहे, त्याचा काही इम्पॅक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघावर होईल का? एक कायम असं चित्र बघा की ह्या ज्या काही प्रमुख जाती आहेत, माळी असू द्या, धनगर असू द्या किंवा इतर ज्या साईजनी मोठ्या आणि प्रमुख जाती आहेत, तर त्या प्रमुख जातींमधून एक आपलं असं लक्षात येतं की त्या जाती मतदानाची ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस त्या फारशा विचलित होताना दिसत नाही. मला वाटतं या केसमध्ये तसंच होईल की ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंची उमेदवारीचा विषय येईल त्यावेळेस फारसं काही विचलित होताना दिसणार नाही. सर, डॉक्टर अमोल कोल्हे आधी शिवसेनेत होते आणि त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश हा कसा शिरूरच्या राजकारणात बदल करणार? डॉक्टर कोल्हे हे शिवसेनेत होते कारण त्यांची मूळ पिंड धाटणी हा एक शिवसैनिकाचे आहे. ते मूळ जुन्नरचे आहेत आणि जुन्नरवर कायमच शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे. डॉक्टर कोल्हे हे पुण्याचे संपर्क प्रमुख पण होते आणि पुण्याचं संपर्क प्रमुखपद हे तसं शिवसेनेतलं एक मोठं पद आहे. एक ओजस्वी ओघवी वक्ता होता. शिवसेनेत असतानाही अनेक व्यासपीठं त्यांनी गाजवलेली होती. असा हा नेता, आपल्याकडचा नेता अचानक राजीनामा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे किंवा त्यावेळेचे जे काही शिवसेनेचे सगळे मोठे नेते होते ते शांतपणे काही रिॲक्ट होत नाही, शांतपणे बसून राहतात. त्याच्यावर कुठलीही मोठी रिॲक्शन दिली जात नाही. एरवी शिवसेनेचा एखादा नेता जर दुसऱ्या पक्षात गेला तर त्याच्या घरावर दगडं पडतात. यांच्या घरावर दगडं पडली नाहीत किंवा काहीच झालं नाही. हे सगळं कसं घडलं? हे लोकसभेला हा सगळा अमोल कोल्हेचा राष्ट्रवादीतला प्रवेश झाला आणि विधानसभेला महाविकास आघाडीचं फॉर्मेशन झालं. तर हा डॉक्टर कोल्हेंचा राष्ट्रवादीतला प्रवेश ही महाविकास आघाडीच्या स्थापनेची नांदी होती की काय, अशी शंका ही पॉलिटिकल जगतात वर्तवली जाते आणि कुठंतरी त्या शंकेला दुजोरा देण्याचे अनेक उत्तरं आपल्याला भविष्यात मिळत गेलेली आहेत. सर, राष्ट्रवादीची फूट 2 जुलैला झाली आणि त्याआधी बराच काळ डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसत नव्हते. ते नाराज असल्याच्या प्रचंड चर्चा होत्या. तर याबद्दल काय सांगाल? डॉक्टर कोल्हेंचं एक भाषण, आत्ता त्यांनी जी कविता म्हटली त्यानंतर पूर्ण देशात ते प्रकाशझोतात आले. त्यापूर्वी असंच एक काही वर्षांपूर्वी त्यांचं लोकसभेतलं भाषण गाजलं होतं आणि ते भाषण गाजल्यानंतर राष्ट्रवादीतल्या अनेक मोठ्या नेत्यांचे डोळे चमकले होते की हा नेता राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं नाव चमकवू शकतो. त्यानंतर अचानक डॉक्टर कोल्हेंच्या पक्षांतर्गत लोकप्रियतेला कुठंतरी आव्हान द्यायला सुरुवात झाली आणि ज्येष्ठ नेत्यांकडूनच त्यांच्यापासून दुरावा ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. अगदी डॉक्टर कोल्हे याच्यातून फ्रस्ट्रेट झालेले होते. त्यांनी त्यांच्या काही जवळच्या नेत्यांकडं हे फ्रस्ट्रेशन बोलून दाखवलेलं होतं
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्येही जी काही पोटनिवडणूक झाली त्यातही ते फार कुठं काही चमकलेले दिसले नाहीत आपल्याला. आणि हे सगळं चित्र बघता डॉक्टर कोल्हे वेगळी भूमिका घेऊ शकतील की काय अशी शंका राजकीय वर्तुळात वर्तवली जात असताना या ठिकाणी हे स्प्लिट झालं आणि एक वेगळा संघर्ष नावागडी नावा राज्य असं या ठिकाणी सुरू झालं आहे. यांनी हे सगळं चित्र बघता डॉक्टर अमोल कोल्हे हा एक तसा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, आपल्या भूमिकेला न्याय देणारा व्यक्ती आहे आणि यांच्यावर शिवसेनेत असताना एक त्यांचीच लोक टीका करायची, हा अभिनेता आहे की नेता आहे. तर माझं असं ह्या सगळ्या गेल्या 5 वर्षातल्या घडामोडीनंतर कुठेतरी डॉक्टर कोल्हेंना स्वतःला रिअलाईज होत असेल की जसं अनेक हिंदी सिनेमांमध्ये राजकीय सिनेमांचा शेवट असतो की हिरो म्हणतो हे सिस्टमने मुझे भी पॉलिटिशियन बना दिया, तसं डॉक्टर कोल्हेंचं एक राजकीय नेता बनण्याची प्रोसेस बऱ्यापैकी सुरू झाली आहे. आणि या पुढच्या काळात डॉक्टर कोल्हेंचं माझं असं एक मत आहे की या पुण्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान त्यांना मिळवू शकेल. सर, दुसरा मुद्दा तुम्ही मांडला की अमोल कोल्हे हे शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतच बघण्याची लोकांना सवय लागलेली होती. तर ज्यावेळी 2019ची निवडणूक झाली त्यावेळी अमोल कोल्हेंची मालिका पीकवर होती. ते संभाजी महाराजांच्या रोलमध्ये घराघरात पोचलेले होते. आता मालिका सुरू नाही आहे, तर अमोल कोल्हेंची ती क्रेज आजही टिकून आहे का, किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा राहील? म्हणजे माझं असं मत आहे की अमोल कोल्हेंचा इम्पॅक्ट आहे ना, मग पॉलिटिकल इम्पॅक्ट हा किती विस्तृत आहे हे जरा नीट समजून घेण्याची गरज आहे. तर 2019ला ती छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल सुरू होती आणि ती सिरियल सुरू असताना ती अगदीच खूप पॉप्युलर झालेली होती, घराघरात त्या काळात बघितली जात होती. आणि जे काही संभाजी महाराजांविरोधात जे काही शिवशाहीतूनच जे काही कारस्थान सुरू होतं त्या कारस्थानामध्ये कॅरेक्टर होतं. ते कॅरेक्टर होतं अनाजी पंतांचं आणि ते कॅरेक्टर खूप फेमस झालं, अनाजी पंतांचं ते कॅरेक्टर. आणि त्या अनाजी पंतांच्या कॅरेक्टरने छत्रपतींना कसा विरोध केला किंवा कसा त्रास दिला हे एक नॅरेटिव्ह सेट करताना ते अनाजी पंतांचं कॅरेक्टर त्यावेळेस विरोधकांनी हे देवेंद्र फडणवीसांशी जोडलं. आणि सोशल मीडियामधून किंवा याच्यातून किंवा इवन पॉलिटिकल रॅलीजमधून सुद्धा की अनाजी पंत म्हणून एक प्रोजेक्ट करायला सुरुवात झाली ती देवेंद्र फडणवीसांना. नेमकी पुढं घडामोडी कशा घडल्या की त्यानंतर खडसे त्यांच्याबरोबर राहिले नाहीत, पंकजा मुंडेंचा पराभव झालेला आहे किंवा अशा वेगवेगळ्या ज्या घटना घडत गेल्या त्या घटना घडत असताना ते एक लेबलिंग त्यांच्या बाबतीत ते लावत गेलं की अनाजी पंत म्हणजे फडणवीस आहे. तर अशा पिक्चरमध्ये एक अमोल कोल्हेंचा एक जो इम्पॅक्ट होता तो एक पॉलिटिकल मोठा इम्पॅक्ट हा राजकीय पटलावर नोंदवला गेला. आता तुम्ही म्हणाल की ती आता सिरियल नाही आहे किंवा काही नाही आहे, तर आत्ता संभाजी महाराजांवरचं एक महानाट्य हे स्वतः डॉक्टर कोल्हे गेल्या 1-2 वर्षांपासून करतायत, खूप प्रयत्न करतायत. त्याचे काही शोज आत्ता झालेत. मला वाटतं एक भोसरीमध्ये शो झाला आहे, उद्यापासनं हडपसरमध्ये सुरू होतो आहे, नुकताच बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये झाला आहे आणि एक निलेश लंकेंनी आता नुकताच घेतला. आता संगमनेर तालुका आणि जुन्नर तालुका एकमेकांच्या बाँड्रीज आहेत, पारनेर तालुका आणि जुन्नर तालुका यांच्या बाँड्रीज आहेत आणि हडपसर भोसरी तर ह्या मतदारसंघातलेच आहेत. त्यामुळं कोणाला काही वाटत असलं तर तो जो शो एकदा जर कोणी बघून आलं तर त्याच्यावरचं डॉक्टर कोल्हेंचं गारूड निघणं पटकन सोपं नाहीत. कारण ते ज्या आत्मीयतेने संभाजी महाराज आज समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतायत तो प्रयत्न त्यांचा मला असं वाटतं की भविष्यातही तो यशस्वी ठरू शकणार आहे. सर, म्हणजे तुम्ही संगमनेरच्या शोचा उल्लेख केला, त्यानंतर निलेश लंकेंच्या शोचा नगरमधल्या उल्लेख केला. तर हे सगळे शो जे चारही आहेत हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखले जात आहेत असं वाटतं? याला दोन्ही बाजू आहेत. एक बाजू आहे डॉक्टर कोल्हेंचा स्वतःचं काही क्लिनिक नाही आहे,
त्यांचा कुठला कारखाना नाही आहे, की त्यांची उपजीविकेचं दुसरं काही साधन नाही. त्यामुळं हे शोज करणे, सिनेमे करणे, सिनेमे लिहिणे, त्यांनी इतर सिनेमे करून पण ट्राय करून पण झाले, की ते वेगवेगळ्या प्रकारे हिरोच्या भूमिकेत जाऊन बघितलं. पण लोकांच्या दृष्टीने त्यांच्याबद्दलची फ्रेम ठरलेली आहे. ते ते त्यांचं हे ठरलेलं आहे, की डॉक्टर कोल्हेंकडं बघायचं तर एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघायचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बघायचं. ह्याच भूमिकेतून लोक त्यांना बघतात. त्यामुळे त्यांना त्यांची चौकट कळलेली आहे, की आपलं हे उपजीविकेचं साधनही आहे हे सगळं करणं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर कोल्हेंनी खूप त्यागही केला आहे, त्याच्यासाठी संघर्षही झाला. एक काळ ते त्यांचं मला वाटतं वडाळ्यातलं घर ते गहाण ठेवायला तयार झाले होते. हे सगळं ह्या गोष्टी समाजात पुढं आलेल्या आहेत वेगवेगळ्या कारणास्तव. त्यानंतर त्यांना कोणी मदत केली, त्या मदतीसाठी ते कोणाच्या दारोदार भटकलेले आहेत. तर हे या ठिकाणी म्हणजे त्याच्याबद्दल मी त्रयस्थ माणसांनी बोलणं फारसं काही बरोबर नाही. त्या सिस्टीममधल्या माणसांनी कधीतरी हे बोललं पाहिजे. मात्र डॉक्टर कोल्हेंचं हे सगळं बघता त्यांना हे सगळं करण्याशिवाय पर्याय नाही. सर, आपण शिरूर लोकसभेबद्दल जर बोलायचं झालं तर अमोल कोल्हे आणि म्हणजे ती जागा शरद पवार गटाला सुटेल आणि अमोल कोल्हेच हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण महायुतीकडनं ही जागा कोण लढवणार याबद्दल अजूनही संभ्रम आहे आणि उमेदवार कोण असतील, कोणत्या पक्षाकडनं असतील याबद्दलही शंका आहे. तर याबद्दल काय सांगाल? महायुतीचा उमेदवार कोण असेल? आता महायुतीच्या उमेदवारांमध्येही वेगवेगळी गोष्टी आहे. आता प्रदीप कंद त्या ठिकाणी गेलेले आहेत. आढळरावांनी सांगितले की मी उमेदवारीसाठी फारसा आग्रही नाही आहे. तर बहुधा प्रदीप कंदांची उमेदवारी मॅक्झिमम त्या ठिकाणी राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांना द्यावी लागेल असं चित्र तरी सध्या दिसतंय त्या ठिकाणी. सर, तुम्ही प्रदीप कंदांचं नाव घेतलं, पण मध्यंतरी अशाही चर्चा होत्या की शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अजित पवार गटात आणि ते घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. यात कितपत तथ्य वाटतं? त्यांनी ती जागा मूळची सेनेची आहे. आता ती एकनाथ शिंदेकडून ती जागा म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवादी विजय झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हेंमुळं. त्यामुळं त्या जागेवर अजित पवार क्लेम करत आहेत. आणि चित्र आपल्याकडे जर स्टॅटिस्टिक्स बघितलं ना आपण 19चं, तर जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी आणि शिरूर ह्या हडपसर या 5ही मतदारसंघांमध्ये डॉक्टर कोल्हेंना लीड होतं. केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघ असा होता का त्या ठिकाणी 37,000 हे आढळरावांना लीड होतं आणि त्या ठिकाणी 69,000 मतांनी डॉक्टर कोल्हेंचा विजय झालेला होता. आता जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तिन्ही मतदारसंघांवर ज्याचं गारुड राहील तो विजयी होणार आहे असं चित्र दिसतंय. जर डॉक्टर कोल्हेंचा पराभव करायचा असेल तर ह्या मतदारसंघांमधून डॉक्टर कोल्हेंना किमान मताधिक्य मिळेल याचं गणित त्यांना आखावं लागेल. तर त्यासाठी अजित पवारांचा रोल काय असू शकतो? तर जुन्नरचे जे काही विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके हे सध्या अजित पवार गटात समजले जातात. आंबेगावचे विद्यमान दिलीप वळसे पाटील आहेत, तेही अजित पवार गटात आहे. खेड आळंदीचे दिलीप मोहिते आहेत, तेही अजित पवार गटात आहे. आता ह्या 3 आमदारांनी डॉक्टरांना म्हणजे त्यांचं मताधिक्य घटवण्यामध्ये जरी रोल प्ले केला तर हा जो मतदारसंघ आहे शिरूर, भोसरी आणि हडपसर ह्या मतदारसंघांमधून एक काहीतरी जमेची बाजू घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा एक आडाखा त्या ठिकाणी मांडला जात आहे. आणि त्याच्यात काही म्हणजे या आडाख्यात काही चुकही नाही किंवा गैरही नाही. कारण हडपसर मतदारसंघात जरी गेल्या निवडणुकीत डॉक्टर कोल्हेंना लीड असेल तर त्या ठिकाणी आता तिथले विद्यमान आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटात आहेत. आणि त्या ठिकाणी जर किमान बॅलन्सिंग इक्वेशन मांडलं तर भोसरी आणि शिरूरच्या जोरावर त्या ठिकाणी प्रदीप कंदांना विजय मिळू शकतो असं एक समीकरण आहे. सर, हे समीकरण बघता म्हणजे मगाशी जो आपण सोशल इंजिनिअरिंगचा विषय मांडला तर या 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक आहे आणि 6 महिन्यानंतरची विधानसभा निवडणुकीत माळी समाजाची मतं आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून अजित पवार गटाचे हे 4ही आमदार तेवढ्या ताकदीनं मैदानात अमोल कोल्हेंच्या विरोधात उतरतील असं वाटतं का? माझं असं मत आहे की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक येणं हा पूर्णपणे चित्रच वेगळं आहे.
पुण्याच्या बाबतीत जर आपण बोललो तर कोथरूडमधून गिरीश बापटांना 1 लाखाचं लीड होतं. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील 25-27 हजाराच्या लीडनी निवडून गेले. वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी 50 ते 54 हजाराचं लीड गिरीश बापटांना होतं, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. त्यामुळं लोकसभेच्या गणितावर विधानसभेचं गणित फारसं मांडण्यात काही तथ्य नाही. लोक आता अगदी कॅटेगरिकली विचार करायला लागले. बेसिकली मोदींचा जो काही हा लोकसभेतला जो प्रभाव आहे, त्यात लोक कॅटेगरिकली विचार करतात की लोकसभेला आपल्याला कोणाबरोबर जायचं आहे, विधानसभेला आपल्याला कोणाबरोबर जायचं आहे. सर 2 मतदारसंघ आहेत, शहरी मतदारसंघ म्हणून आपण ज्यांच्याकडे बघू शकतो. तो म्हणजे एक तर भोसरी मतदारसंघ आणि दुसरा हडपसर मतदारसंघ. तर भोसरीमधून अमोल कोल्हे मागच्या वेळी मायनस होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हडपसर मतदारसंघातून तुटपुंज लीड होतं 5-7 हजारांचं. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे शहरी इम्पॅक्ट यावेळी अमोल कोल्हेंच्या पराभवामध्ये किंवा विजयामध्ये किती मोठा रोल प्ले करू शकतो? बरोबर आहे. मी तसं म्हटलं की जुन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांना 41 हजाराचं लीड होतं. आंबेगावमधून त्यांना जवळपास 25 हजाराचं लीड होतं आणि शिरूरमधून त्यांना 26 हजाराचं लीड होतं. त्याच्या आगेच त्याचा आपण जर बघितलं लीड, तर खेड आळंदीमधून त्यांना केवळ 7.5 हजाराचं लीड होतं. कारण खेड आळंदी म्हणण्यापेक्षा चाकण आळंदी जर डोळ्यासमोर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणचं अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात आहे. भोसरीमधून आढळरावांना 37 हजाराचं लीड होतं. तर हडपसरमधून केवळ 5300 मतांचं लीड हे डॉक्टर कोल्हेंना होतं. जर आपण बघितलं तर ग्रामीण मतदारसंघ असेल तर डॉक्टर कोल्हेंना 5 आकडी लीड आहे. शहरी मतदारसंघ असेल तर डॉक्टर कोल्हेंना 4 आकडी लीड आहे आणि अवघ्या नुसत्या भोसरीमध्ये तर त्यांच्या विरोधात म्हणजे विरोधी उमेदवाराला 37 हजाराचं लीड आहे. तर शहरी मतदारसंघांमध्ये कुठेतरी मोदी इम्पॅक्ट दिसतो, हे चित्र याच्यातून स्पष्ट होत आहे. सर भोसरीचा विषय निघाला तर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की भोसरीचे माजी आमदार, जे भोसरीचे प्रथम आमदार होते विलास लांडे, हे तिकिटासाठी आग्रही आहेत अजित पवार गटाकडनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना किंवा महेश लांडगेंना तिकीट मिळावं आणि ते जिंकून दाखवतील. तर या गोष्टीकडे कसं बघता? आत्तापर्यंत जी मंडळी उमेदवारी मागतायत, तर ती उमेदवारी मागताना एक वेगळी समीकरणं ती मांडत असतात असं माझं मत आहे. जर विलास लांडेंना लोकसभा लढायचीच होती तर गेली 5 वर्ष ती कुठं होते? गेली 5 वर्ष त्यांनी ती लोकसभा लढण्यासाठी त्या मतदारसंघात काय प्रयत्न केले? तर याचं उत्तर फारसं काही मिळत नाही. कारण हा मतदारसंघ मी 2009 पासून कव्हर करतो आहे. तर विलास लांडे आणि शिवाजी आढळराव ह्या दोघांच्याही ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत ह्या जगभर पसरलेल्या आहेत. ह्या दोघांचाही टर्नओव्हर हा काही 1000 कोटींमधला आहे. त्यांचे डायनॉलॉग यांच्या कंपनीचं नाव मला आठवत नाही, पण त्यावेळेस मी हे दिसताना ही मराठी नावं दिसत असली तरी हे एक अगदी चांगले उद्योगपती आहेत. आणि असं असतानाही त्या मतदारसंघांमध्ये ह्या दोघांनीही गेली 5 वर्ष किती कष्टांनी हा मतदारसंघात लक्ष घातलं, तर याचं उत्तर फारसं काही समाधानकारक त्यांच्या नेत्यांनाही मिळत नाही. समाजाचा तर आणखी प्रश्न दूर राहिला. असं असेल तर त्या ठिकाणी त्यांचं हे कुठंतरी कॅल्क्युलेशन आहे. आम्ही कुठंतरी लोकसभा जोरात मागितली तर आम्हाला परिषदेला कुठंतरी न्याय मिळेल, कुठेतरी महामंडळाला न्याय मिळेल किंवा कुठंतरी पॉलिटिकल याच्यामध्ये आमचे एक प्रकारचं त्या ठिकाणी एक सेटलमेंट होईल किंवा कुठंतरी आम्हाला एक काहीतरी भूमिका प्ले करायला मिळेल, ह्याच अपेक्षेतून हा सगळा दबाव करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही द पॉलिटिक्सशी एवढ्या सविस्तरपणे बोललात. सरांनी आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकीय, सामाजिक, जातीय आणि इतर सर्वच अँगलने अचूक विश्लेषण केलं आहे. त्यांनी शास्त्रशुद्ध आकडेवारीचा आधार घेऊन आपल्याला काही कन्क्लुजन सांगितली. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूच.